व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊज मला मुंबईवरून शिवण्यासाठी आले होते. हे होते एका ब्राईडचे ब्लाऊज. लग्नाआधी ज्या काही आपल्याकडे एक्स्ट्राच्या साड्या असतात म्हणजे सणाला वगैरे आपल्याला भेटतात त्यावरील हे ब्लाऊज होते. डिझाईन वगैरे ऑलरेडी तिने मला शेअर केलेले होते आणि त्या पद्धतीने जसं सूट होईल त्या पद्धतीने तू बनव असं तिने मला सांगितलं होतं. लग्नाचे काही कार्यक्रम्स असतात त्या ठिकाणीच तिला हे ब्लाऊज घालण्यासाठी लागत होते, पण काही कारणास्तव ते काही पोहोचले नाही, त्यामुळे मग ते राहिलं. नंतर काही तिने जास्त अशी घाई माझ्या पाठीमागे केली नाही, त्यामुळे मग मी सुद्धा निवांत तयार केले आणि खूप सुंदर ब्लाऊज तयार झाले होते. कालच तिने मला ब्लाऊजचे फोटोजसुद्धा मागितले होते, जे की मी तिला लवकर शेअर केले आणि तिला सुद्धा ब्लाऊज खूपच. आता मेन टॉपिककडे वळूयात. मी अगदी 2री-3रीमध्ये असेल त्यावेळेस असं होतं की मुंबई पुणे म्हणजे अगदी फिरण्यासाठी जरी गेले ना तरीसुद्धा असं वाटायचं की अगदी आपण लांब कुठेतरी फिरून आलो आहेत. आणि आमचे रिलेटिव्ह आमच्याकडे आले होते त्यावेळेस आणि त्यांच्या पाठीमागे लागून मी असं ठरवलं होतं की आता मुंबई फिरायला जायचंच. त्यावेळेस तर काही एवढं कळत नव्हतं आणि आता रिसेंटली माझ्या आजीसोबत बोलत असताना या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मला रिकॉल झाल्या आणि त्यावेळेस माझी मोठी चुलती, माझी आजी, माझा लहान भाऊ आणि मी आम्ही त्यांच्यासोबत मुंबईला फिरायला गेलो होतो. आणि ज्यांनी मला मुंबईला फिरायला नेलं आणि ज्यांच्या हट्टामुळे मला त्या गाडीमध्ये बसता आलं, मुंबई पाहता आली, ते होते ह्या ब्राईडचे वडील, जे की आता आपल्यामध्ये नाहीत. पण त्यामागे जे काही इमोशन्स आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस मी आजीला सांगत होते की अगं तिने मला ना ब्लाऊज शिवायला दिलेत असं सांगितल्यानंतर तिने सर्व गोष्टींची मला आठवण करून दिली. कसं होतं पहा ना, माणसं तर निघून जातात पण त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्यांच्या ज्या काही चांगल्या गोड आठवणी आहेत त्या आपल्या नेहमीच लक्षात राहतात. जेव्हा मी मुंबईला त्यांच्याकडे गेले होते तेव्हा ती अगदीच लहान असेल आणि आता नवरी झालेली आहे, असं काहीसं असतं. दिवस किती पटपट जातात पण आठवणी ज्या आहेत त्या नेहमीच स्मरणात राहतात.